माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 4. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. भाग 11. षष्टी कल्प. कार्तिक षष्टी स्कंदपूजा वर्णन. हे नृपा, षष्टी तिथीस विशेष करून कार्तिक महिन्यातील षष्टी तिथीस फक्त फळे खाऊन राहणारा जरी राजपदावरून भ्रष्ट झाला असेल तरी तो ताबडतोब राजा होतो. षष्टी तिथी ही नेहमीच सर्व इच्छा पूर्ण करणारी असते. ज्याला जय हवा असेल त्याने षष्टी नेहमीच करावी. षष्टी ही कार्तिक स्वामींची प्रिय असते. या महात्म्या देवाला कार्तिक स्वामीला देवांच्या सैन्याचे प्रमुख पदावर विराजमान केले होते. यामुळे षष्टी तिथीला शिवाचा मोठा पुत्र भगवान स्कंद म्हणजेच कार्तिक स्वामी याला परमश्रेय मानले. त्यामुळेच षष्टी तिथीला उपवास करून रात्री भोजन करणाऱ्याचे नेहमी कल्याण होते. कार्तिकीयास अर्धे देऊन दक्षिणेकडे तोंड करून दही, तूप, पाणी, फुलांनी मंत्र म्हणावा, पूजा करावी. मंत्र कुठलाही त्याचा अर्थ सांगते. आपले अन्न व जे काही शक्य होईल ते दान करून रात्री जमिनीवर ताट मांडून जेवायला बसावे. कृष्ण शुक्ल दोन्ही पक्षातील षष्टीस फळांचेच भोजन करावे. याच व्रतात रममाण होऊन ब्रह्मचर्य पाळून स्कंदास प्रसन्न केल्यावर जो सिद्धी, तुष्टी, धृती, राज्य, आयुष्य, निरामयता भक्ताला देतो तसेच त्याला स्कंद म्हणजे कार्तिकीय हे लोक परलोक यामध्ये सुख देतो. त्याचप्रमाणे रात्री उपवास केल्यावर रात्री व्रत होते ते करणारा इहलोकी परलोकिक कीर्तिमान होतो. स्वर्गात आगमन होते. त्यामुळे तो राजाचा राजा होऊन देवांनाही वंदनीय होतो. हे राजा, हे कुरु कुलो द्वह, जो कोणी ह्या व्रताचे कल्प ऐकतो त्याला सिद्धी, तुष्टी, धृती, ख्याती याचा लाभ होतो. खालील मंत्र म्हणून पूजा करावी. सजर्जी दारज स्कंद स्वाहापसी समुद्भव रुद्रार्थमग्निज विवाम गंगा गर्भ नमस्तुते प्रियताम देवसेनानी संपादयन्तुर्दगमम्. भाग 12. षष्टीकल्प. ब्राह्मण्य विवेक वर्णन. ब्राह्मणाप्रमाणेच क्षत्रिय, वैश्य, रावणासारखे राक्षस, स्वाद, चांडाळ, द्वास, लुब्धक, अबीर, घिवर इत्यादी कुणीही वेदाचा अभ्यास केला तर ब्राह्मण होतो. क्षुद्रांनी परदेशी जाऊन क्षत्रियांच्या आश्रयाने ब्राह्मणांच्या तुल्य आचार, वेशभूषा, शुद्ध भाषा इत्यादी साह्याने ब्राह्मण व्हावे. सगळे वेद, 2 वेद किंवा एकच वेद व्यवस्थित अभ्यासावा. शुद्ध ब्राह्मणाच्या मुलीशी विवाह करावा, नाहीतर तो व्यक्ती दक्षिणात गौड पूर्वा जातीचा होतो. हे सर्व न्यायशास्त्राच्या कर्त्यांनी सांगितलेले आहे बरं का. 6 वेदांगासह सर्व देवांचा अभ्यास करू नये. जे हीन आचार करतात त्यांना मात्र वेद हे पवित्र करीत नाही. अशा चरित्रहीन ब्राह्मणाकडून कोणताही विधी करू नये. कारण रत्नासारख्या स्त्रीसही नपुसंकापासून अपत्य कसे होईल बरे. देवांमधील श्रेष्ठ त्रयीच्या साह्याने मनुष्य स्वतःच मुक्त होऊ शकतो. म्हणूनच मेखला, चुलिका इत्यादी संस्कारास विशेष महत्त्व नाही. अभिचारिक मंत्र वगैरेच्या अवघडपणामुळे जर केवळ ब्राह्मणास शक्ती प्राप्त होत असेल तर ती काय कामाची. तप, सत्य त्यांच्या महात्म्यामुळे देवकालाची स्मृती, मंत्र, शक्ती सर्व मानवांसाठी साध्य. वाईट बोलणाऱ्यांचे वचन डावलणे सर्व लोक करतात. त्यात क्षुद्र ब्राह्मण फरक होत नाही. शाप देणे वा वर देणे यात शक्तिभेद करीत नाही. त्यामुळे वाईट लोक काहीतरीच बोलून बसतात. स्वतःच्या दुःखाचे कारण नष्ट करणे, स्वतःचे रक्षण करणे यासाठी क्षुद्र लोक असमर्थ असतात. फक्त अतिशय सामर्थ्यवान द्विजच त्यात समर्थ होत. शाप देणे वा वर देणे हे त्या समर्थ द्विजाचे सामर्थ्य होय. अध्यात्म विषयाचे ज्ञान हे ब्रह्माचे साधन असून काही विद्वान याला लिंग म्हणतात. संसाराची आसक्ती मनात असलेले मोहरूपी अंधाराने घेरलेले लोक अग्नीत पडणाऱ्या लाकडाप्रमाणे उन्मार्गाच्या गर्तेत पडतात. जाती धर्म हा श्रुतीच्या स्पर्शाने अवघड बनलेली गोष्ट होय व ती विप्रांनाच साध्य असते. हा संस्कार योनीत साध्य असून विशेष असा होय. विप्रांमध्ये 5 भेद आहेत. सनातन वस्तूची क्रम अक्रम अशी कोणतीच क्रिया नसते. विगत क्रियेचे कारण वेद विशिष्ट हेतू होय. तो त्या क्रियेच्या सन्निध असल्याने त्याचप्रमाणे असून कालात्यपेक्षत्व अयुक्तच असते. आपले अंतःकरण शरीराच्या वृत्तीत स्थिर जो
श्रुती योग जाणून उदित होतो. तो वेदांना विज्ञान असणारा स्वभाव अन्य समजू शकत नाही. ज्याच्या अध्ययनात विशेषता असते त्याच्या धर्मात ब्रह्मसंगती कृत्रिम होते. ज्याच्याजवळ ते अधिक आहे ते त्याने दुसऱ्याला शिकवणे टाळले तरी प्रवृत्ती स्वतः चांगली मानली जाते का? ब्राह्मण का एखादे अदृष्ट स्वरूप असणारा असतो. सर्वांमधून दृष्ट स्वरूपाचीच प्रचिती येते. त्याखेरीज वेगळी अशी प्रचिती नाही. साधनांच्या अभावामुळे भूदेव रूप त्या परमात्म्याचे अभूतिदेव अर्थात अब्राह्मण स्मरण करतात. त्यामुळे आत्म्याच्या पाप पुण्याचा उगम होतो. हे सर्व अयुक्तच होय. अनुष्ठानाच्या गुणांचे महात्म्य एवढे होय की ते संपूर्णपणे जे करता असे क्षुद्रही ब्राह्मणासारखे होत. त्याच कारणाने द्विज क्षुद्र नावात जे वैशिष्ट्य मानले जाते ते आध्यात्मिक नाही, नैमित्तिकी नाही. धर्मसंस्कारांनी माणसात काही फरक होत नाही. शरीरात व आत्म्यातही ते सर्वसारखेच असतात. सुख, ऐश्वर्य, आज्ञा, अभय, वीरत्व, शरीरयष्टी, देहधर्म, अक्ष, आयुष्य, अंग, पुष्टी, दुर्बलता, स्थैर्य, चपलता सर्व गोष्टींमध्ये भिन्नता विभेद नसते. मात्र बुद्धी, वैराग्य, धर्म, पराक्रम, त्रिवर्ग, नैपुण्य, रूप इत्यादी गोष्टीतच लोकात भिन्नता आढळते. स्त्रीगर्भात काही भेद नसतो. गमन, देहाचा मल, सप्लव, श्रीरुद्र, प्रेम, प्रमाण, लोभ, त्वचा यामध्ये क्षुद्र ब्राह्मण यामधील भेद कोणत्याच धर्मात नाही. चालणे, शरीराचा रंग, केस, रक्त, त्वचा, मांस, वेद, अस्ति, सुख, दुःख सर्व गोष्टीमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र सर्व समानच असतात. तर हे चार वर्णाचे भेद कसले? सर्व विश्वाचा स्वामी एकच असतो. हे जातीभेद कोठून आले? कारण एकाच बापाच्या 4 मुलांची जात एकच असते. औदुंब वृक्षाच्या फळाच्या पुढच्या भागात मधल्या व शेवटच्या अशा तिन्ही भागात असलेल्या बिया म्हणजे सर्व वर्ण समानच होत. म्हणूनच एकाच परमेश्वरापासून निर्माण झालेला हा जातीभेद म्हणजे चिंता करण्याचा विषय आहे. सर्व गोत्रांची माणसे भातृ स्नुषा यांचेच वारस होत. या मनुष्य देहाला जे पंडित ब्राह्मणता चिकटवतात त्यांच्या ह्या कुदृष्टीरूपी अंधकाराला घालवून त्याला सुखदायी ठरणारी दिव्य अशी न्यायाजन औषधीमुळे मिळणारी सुदृष्टी आम्ही त्याला देतो. जे देहाच्या आधारावरच गुंतलेले आहेत ते ब्राह्मणरहित होत. पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश पंचमहाभूतांपासून विशेषतः नसल्याने सर्व प्राणीमात्रांचे देह ब्राह्मण तत्वाने युक्त असतात. जर तुम्ही सर्व लोक या देहांचे प्राण्यांचे विप्रत्व मान्य कराल तर चांडाळ इत्यादी सर्व ब्राह्मण ठरतील. भाग 13. सप्तमी कल्पव्रत वर्णन. सप्तमी कल्पाच्या व्रत उपवासाचे निरूपण या अध्यायात केले आहे. सप्तमीच्या दिवशी जो माणूस उपवास करून रात्री भोजन करील त्याने आदल्याच पंचमीच्या दिवशी एकाच वेळ खाऊन षष्टीचा पूर्ण दिवसही उपवास केला असेल त्याने खाद्यपदार्थ भक्ष्य उत्तम प्रकारे शिजवलेल्या भाज्या देवा ब्राह्मणांना अर्पण करून रात्री मौन पाळावे. असे हे व्रत आयुष्यभर करावे म्हणजे त्या मनुष्याचे श्री विजय त्रिवर्ग वाढून मृत्यूनंतर एका श्रेष्ठ जीवनातून तो स्वर्गात जातो. तो सूर्यलोकात बऱ्याच मन्वंतरापर्यंत राहतो. त्यानंतर जेव्हा तो परत इहलोकी जन्मतो तेव्हा शांतियुक्त राजा होतो. पुत्रपौत्राची वृद्धी होऊन चिरकाल दान सुरू असतो. तो शत्रूंना अजिंक्य असा बराच काळ या पृथ्वीवरील सुखाचा पूर्ण उपभोग घेतो. या व्रतात शाकाहारी राहावे. हे राजा, सप्तमी, नवमी, षष्टी, तृतीया, पंचमी या तिथी इच्छांना पूर्ण करणाऱ्या होत. या तिथींना काही महिन्यात विशेषता येते. माघ महिन्यातली सप्तमी, अश्विन महिन्यातली नवमी, भाद्रपदातली नागपंचमी या परमपुण्यदायी तिथी होत. या तिथी शुक्ल पक्षातील पाळाव्या. 4 महिन्यात पारणे करावे. त्यावेळी पारण्यास अगस्त्यांच्या फुलांनी विवाहवसूची पूजा करावी. कुंकू लावून अपरिचित धूप दाखवावा. पंचगव्याचे स्नान करून त्याचेच अशन करावे. नैवेद्य दाखवावा. देवांच्या देवास पायसाचा नैवेद्य असावा म्हणजेच खिरीचा. दुसऱ्या पारण्यात जे उत्तम वासाचे फुले असतील त्यांनी श्वेतचंदनाने पूजा करावी. अगुरूंचा धूप दाखवून गुळाच्या घोगऱ्यांचा नैवेद्य दाखवावा. कुशोदकाने स्नान करून गोमूत्र प्यावे. तिसऱ्या पारण्यास करवी पुष्पे रक्तचंदन वाहून धुपाऐवजी गुळ जाळावा. ही सप्तमी परमपुण्यवान तिथी असून गोपतीची सदा शाक सप्तमी म्हणजे सदा सामर्थ्य असलेली
तिथी होय. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण सप्तमी कल्पवर्णनातील कृष्ण सांब संवाद ऐकूया. हरे नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्